नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला उपवासाचा चटपटीत असा पदार्थ दाखवणार आहे। त्यासाठी मी हे 1 वाटी साबुत तांदूळ घेतलेले आहे आणि ते आपल्याला न भाजता तसेच घेऊन मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायचे आहे। अगदी फाईन पीठ नाही केलं तरी चालेल। आता मी एका बाउलमध्ये 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्यांना आपण थंड बटाटे घ्या, त्यांना मस्तपैकी स्मॅश करून घ्या त्यांना। आता एकदम बारीक बटाटे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे भरून शेंगदाण्याची भरड घालायची। ही सुद्धा फाईन पावडर करू नका, ठीक आहे। आता आलं, मिरची आणि जिरं याचा खरडा तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची घ्या आणि खरडा करा। आता हे दळलेले साबुत तांदळाचे पीठ जे आहे ते आपण साधारण 4 चमचे घालूया आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालूया। आता ह्याचा छानपैकी आपल्याला घट्ट गोळा मळायचा आहे। त्याच्यात साबुत तांदळाचं पीठ तुम्ही अजूनसुद्धा घेऊ शकता। एवढ्यासाठीच बटाटे थंड घ्या आणि त्याचा छान गोळा करून घ्या। आता आपला गोळा झाल्यानंतर त्याला एका पोळपाटावर एका कागदावर आपण असं थापून घेऊया। जर तुम्हाला असं जमत नसेल तर त्याच्यावर आपण दुसरा कागद अंथरून लाटण्याने लाटून घ्या। आपल्याला कटलेट करायचे आहेत, सो एकदम पातळ करायची काहीच गरज नाही आहे चपातीसारखं वगैरे। आणि जो तुम्हाला शेप हवा आहे तो शेप तुम्ही या कटलेटला देऊ शकता। रेक्टँगल किंवा पुऱ्यासुद्धा तुम्ही याच्या करू शकता, ट्रायंगल, तुम्हाला जसं हवं तसं। मी आता हे असं रेक्टँगल पद्धतीने केलेलं आहे कारण मला छोटे छोटे त्याचे रेक्टँगल कटलेट बनवायचे आहेत। हे पहा, मी असे पिझ्झा कटरनी त्याचे कटलेट बनवून घेतलेले आहेत। आता काय करायचं, हे सगळे रेडी झालेले कटलेट आपल्याला पुन्हा एकदा साबुत तांदळाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचे। छानपैकी त्याला कोट करून घ्यायचे, प्रेस करून घ्या जरा, त्याला पीठ त्याला लागलं पाहिजे। आणि छानपैकी कडकडीत तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत। तेल बिलकुल थंड ठेवू नका, एकदम कडकडीत असं ठेवा जेणेकरून तुमचे कटलेट क्रंची होतील, ठीक आहे। साधारण 5 मिनिटामध्ये तुमचे कटलेट एकदम छानपैकी गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळून होतील। पहा, आपली रेसिपी एकदम रेडी झालेली आहे आणि हे कटलेट तुम्ही उपवासाच्या चटणीबरोबर खाऊ शकता। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट नक्की पाठवा। धन्यवाद।